तर चला, आज आपण नवीन टॉपिक बघत आहोत, नफा आणि तोटा. हा टॉपिक तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षेच्याच नाही तर तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला नफा आणि तोटा हा काढता आला पाहिजे. ठीक आहे. आता परीक्षेत ह्यामध्ये बघा 1 ते 2 हे प्रश्न फिक्स असतात. ठीक आहे. आता ह्यामध्ये मी तुम्हाला 4 इम्पॉर्टंट टाईप शिकवणार आहे. त्याच टाईपवर बऱ्यापैकी मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 90% प्रश्न ह्या 4 टाईपवरच आलेले आहेत. अधिक आपण दुसरे 3 टाईप बघणार आहोत, ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आपण कसे ट्रिकने सॉल्व्ह करता येतात, कसे 2 मिनिटात आपल्याला उत्तर काढता येते ते बघूया. ठीक आहे. आता इथे बघा, खरेदी किंमत म्हणजे काय असते, तर ज्या किमतीला आपण ती वस्तू खरेदी करतो. विक्री किंमत म्हणजे एखाद्या किमतीला आपण ती वस्तू विक्री करतो, त्यालाच इंग्लिशमधनं खरेदी किमतीला काय म्हणतात, तर कॉस्ट प्राइस म्हणतात. ठीक आहे. आणि विक्री किमतीला काय म्हणतात, तर सेलिंग प्राइस. ठीक आहे. आता जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी असेल, जर एखादी गोष्ट आहे, समजा उदाहरण बघूया आपण. ठीक आहे. आता एक पेन आहे, समजा 10 रुपयाचा तो पेन तुम्ही खरेदी केलाय. काय आहे, ही खरेदी किंमत आहे. आपण खरेदी किमतीला मराठीतनं काय म्हणूया, तर खकी म्हणूया. ठीक आहे. आणि ही विक्री किंमत आहे, त्याला म्हणूया विकी. ठीक आहे. तर 10 रुपयाचा पेन आहे, जर तुम्ही 12 रुपयाला विकला तर तुम्हाला इथे किती रुपये फायदा झाला किंवा नफा झाला, तर 2 रुपये फायदा झाला असं तुम्ही म्हणणार ना. म्हणजेच काय, तर विक्री किंमत जेव्हा खरेदी किमतीपेक्षा मोठी असते तेव्हा काय होतो, नफा होतो. आणि विक्री किंमत जर लहान असेल, म्हणजे 12 रुपयाची किंमत जर तुम्ही 10ला विकत असाल 12 रुपयाचा पेन, तर तुम्हाला इथे 2 रुपये तोटा होतोय. म्हणजे काय, तर विक्री किंमत ही जर खरेदी किमतीपेक्षा लहान असेल तर काय होतो, तोटा होतो. हे लक्षात ठेवा. चला पुढे बघूया. आता बघा, तेच दिलं इथे. नफा कसा काढला जातो, तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे जर तुम्ही 10 रुपयाचा पेन 12ला विकत असाल तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे 12 वजा 10 तुम्हाला काय भेटणार, तर नफा भेटणार. आणि जर 12 रुपयाचा पेन 10 रुपयाला विकत असाल तर तुम्हाला काय भेटणार, तर तोटा भेटणार, 12 वजा 10. ठीक आहे. इथे किती रुपये, 2 रुपये तुम्हाला तोटा होणार. समजलं कशी काढायची असते नफा आणि तोटा. हाच तुमचा टाईप 1 आहे. स्टार करून घ्या. मी प्रत्येक जे इम्पॉर्टंट टाईप त्याच्या मागे स्टार करतो. ठीक आहे. तर आपण आता एक उदाहरण बघूया. काय दिले बघा, एक माणूस 300 रुपयाला एक वस्तू विकत घेतो आणि 900 रुपयाला विकतो. तर नफा आणि तोटा शोधा. आता एखादी गोष्ट तो विकत घेतो, ह्याचा अर्थ काय आहे, त्याची ती खरेदी किंमत. ठीक आहे. म्हणजे काय, तर खकी. आणि 900 रुपयाला विकतो याचा अर्थ काय आहे, ती त्याची विक्री किंमत. म्हणजेच काय, आपण म्हणतो त्याला मराठीतनं विकी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय, नफा आहे का तोटा आहे, तर जर विक्री किंमत जर मोठी असेल खरेदी किमतीपेक्षा, तर काय होतो, नेहमी काय होतं, आपण बघितलं इथे नफा होतो ना. मग किती होणार नफा, 900 वजा 300 म्हणजे किती होणार, तर 600 रुपये त्याला नफा होणार. ठीक आहे. चला पुढे बघूया. आता हा आहे आपला टाईप दुसरा. तो तर आपला खूप सोपा टाईप होता. आता बघूया आपण टाईप दुसरा. ठीक आहे. ह्याला पण स्टार मार्क करा, प्रश्न विचारले जातात. आता बघा, आता मी काय, आपण उदाहरणात काय बघितलं होतं, तर 10 रुपयाचा पेन आहे, तो आपण कितीला विकत होतो, 12 रुपयाला विकत होतो. ह्याचा अर्थ तुम्हाला काय भेटत होतं, 2 रुपये तुम्हाला नफा भेटत होता. ठीक आहे ना. आता तुम्हाला काढायची आहे नफ्याची टक्केवारी. काय काढायची आहे, म्हणजे 100च्या पटीत काढायची आहे. तुम्हाला 2 रुपये नफा भेटलाय, मग नफ्याची टक्केवारी कशी काढली जाते, तर नफ्याची असून दे किंवा तोट्याची असून दे, नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी कशी काढली जाते, तर खरेदी किमतीवर काढली जाते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हा पॉइंट कधीच विसरायचा नाही टक्केवारी काढताना नफ्याची. आता इथे नफा किती झालाय, 2 रुपये. आता टक्के नफा कसा काढायचा ते बघूया. टक्के नफा कसा काढतात, 2 रुपये कशावर नफा झाला त्याचा, खरेदी किमतीवर घेतात. बरोबर आहे ना. कुठलीही टक्केवारी आपल्याला काढायची असेल तर कशावर घेतात, तर खरेदी किमतीवर घेतात. खरेदी किंमत किती आहे, 10 रुपयाचा पेन आहे ना, 10 रुपये गुणिले टक्केवारी काढायचा म्हणजे 100. 10 10 100 म्हणजे 10 दुने 20. याचा अर्थ त्याला किती टक्के फायदा झालाय किंवा किती टक्के नफा झालाय, तर 20% नफा झालाय. म्हणजे ह्यालाच काय, तर टक्के नफ्याची टक्केवारी. ठीक आहे. बघा किती फरक आहे. नफा आता 2 रुपये झालाय, पण टक्क्यामध्ये किती झालाय, तर 20% झालाय. समजलं.
तसाच तोटा, जर 12 रुपयाचा तुमचा पेन तुम्ही 10ला विकत असाल तर फायदा तोटा किती झालाय त्याला? 2 रुपये झालाय. कितीवर काढतात तोट्याची टक्केवारी कशावर काढली जाते? हा आता 2 रुपये नुसता तोटा आहे. टक्के तोटा कसा काढायचा? तर नेहमी खरेदी किमतीवर काढायचा. किती रुपये झालाय तोटा? 2 रुपये. कितीवर झालाय? खरेदी किंमत किती आहे इथे? इथे 12 रुपये खरेदी किंमत आहे, गुणिले 100, बेसक्क 12, द्या 6ने भाग, 6 1 6, 6 6 36, 16.66. ठीक आहे, 16.66 टक्के. ठीक आहे, टक्के तोटा सांगितलाय ना. बघा आता तोटा किती होता? फक्त नुसता तोटा 2 रुपये होता, पण टक्के तोटा किती आहे? तर 16.66. समजलं? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी ही खरेदी किमतीवर काढली जाते, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. आता आपण एक्झाम्पल किंवा उदाहरण बघूया. ठीक आहे, आता बघा इथे काय दिलंय, एखादी व्यक्ती एक पुस्तक 50 रुपयांना विकत घेते आणि 75 रुपयाला विकते, तर त्याचा किती टक्के फायदा होईल? आता इथे आपल्याला डायरेक्ट सांगितलं त्याने फायदा होईल, याचा अर्थ काय होणार आहे? तर नफा होणार आहे. पण आपल्याला काय काढायचं आहे? टक्के फायदा काढायचा आहे किंवा टक्के नफा काढायचा, बरोबर आहे ना. आता एक पुस्तक 50 रुपयाला विकत घेते, याचा अर्थ काय आहे? ही खकी आहे, बरोबर. आणि ही काय आहे? 75 रुपयाला विकते, याचा अर्थ तर विकी आहे. तर विकी हा मोठा आहे, 75 हा मोठा आहे 50 पेक्षा, म्हणजे काय होणार आहे? तर नफा होणार आहे. किती रुपयाचा नफा होणार आहे? 75 वजा 50 किती होणार आहे? 25 रुपयाचा त्याला फायदा होणार. हा फायदा किंवा नफा होणार आहे, बरोबर आहे. पण हा तर नुसता नफा आहे. आता आपल्याला टक्के नफा काढायचा आहे. टक्के नफा कसा काढायचा? तर नफा छेद खरेदी किंमत. कशावर काढला जातो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत काय आहे इथे? तर 50 आहे, गुणिले टक्केवारी काढायची म्हणून 100. ठीक आहे, 25 दुने 50 किती आला? टक्के नफा 50% त्याला नफा झाला. बघा, नफा नुसता का सांगितला तर 25 आणि टक्के नफा सांगितलं तर किंवा नफ्याची टक्केवारी सांगितली तर 50. समजलं? सोपं आहे. चला पुढे बघूया. आता बघा ह्या एक्झाम्पल मध्ये एखादी व्यक्ती 450ला सायकल विकत घेते, म्हणजे त्याची खरेदी किंमत आहे 450ला, त्याची खरेदी आहे, परंतु काही निकड असल्यामुळे तो 350ला विकतो, म्हणजे ही त्याची विक्री किंमत आहे. तर त्याचे नुकसान टक्के शोधा. आता इथे पण आपल्याला दिलं टक्के तोटा सांगितलं त्याने ऑलरेडी काढायला, म्हणजे काय होणार आहे? त्याला तोटाच होणार आहे. तर 450ला एखादी किंमत विकत घेतली आणि 350ला विकली, याचा अर्थ किती तोटा झाला? 100 रुपये तोटा झाला ना. खरेदी किंमत ही मोठी आहे विक्रीपेक्षा, म्हणजे काय? तर खकी वजा विकी करा, तुम्हाला तोटा भेटेल. किती भेटला तोटा? 100 रुपये भेटला. पण आपल्याला सांगितलं त्याने टक्के तोटा काढा, बरोबर आहे ना. टक्के तोटा कसा काढला जातो? कशावर काढला जातो? नेहमी टक्के नफा असून दे किंवा टक्के तोटा असून दे, नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. खरेदी किंमत काय आहे? तर 450 आहे, 450 आणि टक्केवारी काढायची म्हणजे 100. ठीक आहे, द्या आता भाग. 5 9 45, 5 दुने 10 म्हणजे 200/9, म्हणजेच काय येणार? 9 दुने 18, 2 9 दुने 18. ठीक आहे, म्हणजे 209 टक्के. ठीक आहे, म्हणजे त्याला किती तोटा झाला? ते एवढा झाला तोटा. ठीक आहे, टक्केवारीमध्ये काढायचा आहे. नुसता तोटा किती आहे? तर 100 आहे. ठीक आहे, समजलं? सोपं आहे ना. हा चला, आता आहे आपला हा टाईप 3. ठीक आहे, बघूया आता आपण टाईप 3. हा पण इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. ठीक आहे, आता विक्री किंमत. आता एखाद्या वस्तूची तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला नफा टक्केवारी दिलेली आहे, नफ्याची टक्केवारी दिलेली आहे, खरेदी किंमत दिलेली आहे, तर तुम्हाला विक्री किंमत काढायची आहे. आता हा जो सूत्र आहे, हे जे सूत्र आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे पर्सेंटेजमध्ये. कशामध्ये? टक्केवारीमध्ये. टक्केवारी आपण चॅप्टर झालाय, नसेल बघितला तर बघून घ्या आताच. कसा काढला जातो? एखादी वस्तूची किंमत जर तुम्ही 8% वाढवताय, वाढ नफा आणि वाढ म्हणजे काय? तर सेमच असते. ठीक आहे ना. एखादी गोष्ट वाढवतोय, नफा होतोय म्हणजे काय? तर वाढ होते ना त्या किमतीमध्ये, त्या टक्क्याने. म्हणजे काय? तर वाढ होते. म्हणजे ए किमतीची जर 8%ने वाढ होत असेल तर आपण काय करायचो टक्केवारीमध्ये? 100 अधिक R छेद 100, बरोबर आहे ना. मग सेम तसंच आहे, 100 अधिक R% छेद 100. मी ते पण सेम तसंच आहे, 100 अधिक नफा टक्के छेद 100. म्हणजे तुम्हाला हे लिंक जुळते का टक्केवारीशी? तर जुळते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची विक्री किंमत काढायची असेल, नफा दिला असेल तर 100 अधिक नफ्याची टक्केवारी,
आणि इथे तोटा दिला असेल तर खरेदी किंमत गुणिले 100 वजा तोट्याची टक्केवारी छेद 100. सोपं आहे. हे उदाहरण घेऊन बघूया. चला आता हे उदाहरण बघा. एकक खेळणं 150 रुपयाला विकत घेतले जाते आणि 8% नफ्याने विकले जाते. त्याची विक्री किंमत शोधा. आता इकडे खरेदी किंमत काय झाली तर 150 रुपयाला घेतलं त्याने आणि 8% नफ्याने विकतोय, बरोबर आहे. 8% नफा दिलेला आहे तर त्याची विक्री किंमत शोधा. विक्री शोधायची आहे. आता विक्री शोधायची आहे तर बघा आपण 150 रुपयाचं जर खेळणं असेल तर ते आपल्याला 8% नफ्याने घ्यायचं आहे, विकलं जाते. आपल्याला विक्री किंमत शोधायची आहे म्हणजे 8% आपल्याला वाढवायची आहे 150 मध्ये. ठीक आहे. मग काय करायचं टक्केवारीमध्ये तर 100 अधिक 8. तसंच सेम इकडे काय करायचं आहे 100 अधिक टक्के नफा म्हणजे किती तर 108 छेद 100. तुम्हाला विक्री किंमत भेटून जाईल. किती भेटणार बघा. 5 तरी 15, 5 दुने 10, 2 पंचन 10 आणि 2 चोक 8. 54 गुणिले 3 12 1 आणि 5 तरी 15 आणि 16. 162 रुपये ही तुमची विक्री किंमत झाली. ठीक आहे ना. 150ला जर एखादी वस्तू खेळणं घेतलं ते 162ला विकलं, 8% नफा भेटतो त्याच्यावर. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. एक टेबल 1500ला विकत घेतले आहे म्हणजे विक्री किंमत म्हणजे ही विक्री किंमत नाही. विकत घेतल्याचा अर्थ काय तर खरेदी किंमत आहे ही. आणि 6% तोट्याने विकतोय म्हणजे टक्के तोटा दिलेला आहे. ठीक आहे. तर त्याची विक्री किंमत शोधा. परत विक्री किंमत विचारलं आपल्याला. विक्री किंमत कशी काढायची तर 1500चा आपल्याला टेबल आहे ते 6% तोट्याने विकतोय म्हणजे काय तर कमी करतोय त्याची किंमत ना. 1500 पेक्षा कमी होणार तोट्याने विकतोय म्हणजे विक्री किंमत काढायची आहे. म्हणजे तोटा होतो म्हणजे काय तर 100 वजा 6, 6% ना. किती होणार तर 94 होणार ना छेद 100. आता काढा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. किती येणार 15 गुणिले 94. किती येते बघा. 15 चोक 60, 6 15 9 35 असे. 35 आणि 6 किती 141 म्हणजे तो ते टेबलची विक्री किंमत किती असणार 1410 असणार. तेव्हा त्याला 1500 वर 6% तोटा म्हणजे किती तर 1410 रुपये ही त्याची विक्री किंमत आहे. ठीक आहे. समजलं. आता हा आहे आपला टाईप 4. ठीक आहे. आता हा पण इम्पॉर्टंट टाईप आहे. स्टार मार्क करा. आता इथे बघा इथे काय केलं त्याने तर फक्त आपण जे मागे सूत्र बघितलं होतं ते उलट केलं आहे. बघा विक्री किंमत पहिले इथे होती. ठीक आहे ना. आणि खरेदी किंमत इथे होती. बरोबर आहे ना. आता त्याने ती उलट केल्या आणि इथे काय होतं ते 100 खालती होतं आणि 100 अधिक नफा वरती होतं. समजला कसं आहे. इथे पण सेम तसंच आहे. दोन्ही उलट केल्यात. इथे उलट केल्या, इथे उलट केल्या आणि ह्या दोघांची अदलाबदल केल्या. ठीक आहे. समजलं. सोपा आहे फॉर्म्युला किंवा सोपा आहे सूत्र. काहीच कठीण नाही माहिती आहे. ठीक आहे. बघूया आता आपण उदाहरण म्हणून बघूया. ठीक आहे. आता इथे बघा एक घड्याळ 1440 रुपयाला विकून माणसाचे 10% नुकसान होते. काय दिले आपल्याला विक्री किंमत दिला इथे. ठीक आहे. आणि हे काय दिलं टक्के नुकसान. नुकसान म्हणजे काय तर तोटा दिलाय. ठीक आहे. त्याने काय पुढे विचारलंय 10% मिळवण्यासाठी म्हणजे 10% मिळवण्यासाठी म्हणजे काय तर नफा मिळवण्यासाठी त्याने ते कोणत्या किमतीला विकावे म्हणजे आपल्याला काय काढायची आहे परत विक्री किंमत काढायची आहे म्हणजे नवीन विक्री किंमत काढायची. ठीक आहे. मग आपल्याला त्याने पहिल्यांदा काय सांगितलंय बघा इथपर्यंत गणित बघा. ठीक आहे. पहिल्यांदा काय बोललाय विक्री किंमत दिलेली आहे, टक्के तोटा दिलाय म्हणजे आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत अगोदर काढावी लागेल. बरोबर आहे ना. वस्तूची खरेदी किंमत अगोदर काढावी लागेल. ठीक आहे. आणि खरेदी किंमत काढल्यानंतर आपल्याला परत त्याने टक्के नफा दिलाय. एक खरेदी किंमत आणि ह्या टक्के नफ्याच्या मदतीने आपल्याला परत नवीन विक्री किंमत काढायला लागेल म्हणजे परत तो कितीने विकतोय. ठीक आहे. हे असं गणित आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण पहिल्यांदा काय करूया तर हे ह्याच्यावरनं खरेदी किंमत काढूया. खरेदी किंमत किती आहे. ठीक आहे. बघा विक्री किंमत 1440 दिला तर खकी काढायची आहे. बरोबर आहे. 1440 काय असतो सूत्र 100 छेद तोटा दिला म्हणजे काय 100 वजा तोटा टक्केवारी. ठीक आहे. ती 10 किती येणार 1440 गुणिले 100 छेद 90 लावा भाग. कितीने भाग जातो 9चा लागतो 9 एके 9 किती आले 5 9 सक 54 16चा लागतोय. बरोबर ना. म्हणजे 1600 रुपयाची त्याची खरेदी किंमत आहे. तेव्हा तो 10% नुकसान घेऊन 1440ला विकतोय.
आता खरेदी किंमत तर भेटली, पण आता परत आपल्याला त्याला 10% नफा घ्यायचा आहे. ह्याच्यावर 1600 रुपये त्याची खरेदी किंमत आहे, पण दुसरं काय नाही, आता त्याला 10% जर नफा मिळवायचा असेल तर त्याने कितीला विकलं पाहिजे? तर 1600 रुपये ह्या खरेदी किमतीवर त्याला 10% नफा पाहिजे, म्हणजे वाढवायची आहे किंमत 10%ने. आपण काय करतो, विक्री किंमत भेटवण्यासाठी 100 अधिक नफा दिलाय म्हणून अधिक करायचंय. किती होणार? 110 छे 100. परत हे करा, घालवा. किती होणार? 16 गुणिले 110, म्हणजे हा शून्य जसाच्या तसा 11 आणि 16ला गुणा. किती येणार? 16 एके 16, 16 एके 16 आणि 17, म्हणजे 1766 रुपये ही त्याची नवीन विक्री किंमत येणार. ठीक आहे. म्हणजे जर त्यांनी 1760 रुपयाला जर ती वस्तू विकली तर त्याला 10% नफा भेटणार. पहिल्यांदा तो 1440लाच विकत होता म्हणून त्याला 10% नुकसान होत होतं, पण 10% जर फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी 1760 रुपयाला ती वस्तू विकली पाहिजे. समजलं? बघा, जर समजत नसेल ना तर परत परत बघा. ठीक आहे, सोपं आहे, थोडं ट्रिकी आहे. आता इथे बघा, रेडिओ सेट 3072ला विकून रवीचे 20% नुकसान झाले. तो 4080ला विकून त्याने किती टक्के फायदा होईल? आता इथे काय दिलंय बघा, पहिल्या पार्टमध्ये इथपर्यंत बघा गणित. हा काय दिलाय? तर विक्री किंमत दिलाय ना. एवढ्याला विक्री करून त्याला 20% नुकसान होते, म्हणजे काय होते? टक्के तोटा होतोय. ठीक आहे. जर तो त्यांनी 4080ला विकला असता तर त्याला किती फायदा झाला असता? म्हणजे तो आता किंमत वाढवून विकतोय तर त्याला किती टक्के फायदा होतोय? म्हणजे आता त्याला फायदा होतोय, तर तो फायदा किती होतोय तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची खरेदी किंमत काढायची आपल्याला. आता खरेदी किंमत कशी काढली जाते? तर विक्री किंमत गुणिले काय होते? 100/100 वजा तोटा टक्केवारी. जर फायदा असेल तर अधिक होणार. ठीक आहे. आता विक्री किंमत किती दिलाय? तर 3072 दिलाय. तोटा किती दिलाय? तर 20% होतोय ना. 100 वजा 20 करा, किती होते खालती? 80 होणार. आता 0 0 घालवा, हा 0 गेला, हा 0 गेला. भाग कशाचा लागेल बघा, इथे लागेल 4चा भाग लागेल. शेवटच्या 72ला 4चा भाग लागतो, तर लागतो. म्हणजे 4ची विभाजित 8 इथे 4 दुने 8, 4 7 28, 2 आले 4 सक 24, 24 4 8 32, म्हणजे 768 होणार. 7 6 8 आणि हे गुणिले 10/2. परत 2 आले भाग द्या, किती होणार? 2 6, 2 16, 2 8, म्हणजे 3840 रुपये ही त्याची काय झाली? तर खरेदी किंमत. आता आपण या खरेदी किमतीवरनं जर ती वस्तू त्यांनी 4080ला विकली असती तर आपल्याला टक्के नफा काढायला सांगितलाय. खरेदी किंमत ही आहे, म्हणजे ह्याला विक्री किंमत जास्त आहे, याचा अर्थ त्याला नफा होतोय. मग नफा काढा नुसता. किती होतोय नफा? 4080 वजा 3840, किती होणार? 8तून 4 गेले 4, 10तून 2 गेले 2 आणि हे 0. आता नुसता नफा किती आला? तर 240, बरोबर. तर टक्के नफा किती असणार? टक्के कसा काढायचा? तर नेहमी टक्के नफा किंवा टक्के तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. ठीक आहे. बघा, खरेदी किंमत किती आहे? 3840 गुणिले 100. आता घालवा, हा गेला, हा गेला. कितीचा भाग लागतो? 8ची होते का बघा, 8ने लागतो का बघा. 8 त्रिक 24, 8 चौक 32, बरोबर आहे ना. 32 आणि 8 8 64. ठीक आहे. पुढे बघा किती लागतोय? 3चा लागतोय इथे भाग. 8 आणि 4 12, म्हणजे 3चा भाग लागतोय. 3 एके 3, 3 सक 18, म्हणजे 100/16. आता कितीचा भाग लागेल? 4 चौक 16, 4 दुने 8 आणि 4 पंचाने 20, म्हणजे काय आलं? 25/4, म्हणजे किती? 4 सक 24 आणि 1, 4 दुने 8, म्हणजे 6.2% काय झाला? त्याला नफा झाला. ठीक आहे, समजलं कसा काढायची टक्केवारी? चला पुढचं गणित बघूया. चला, तर आता इथे बघा, हा टाईप आहे आपला पुढचा टाईप 5वा. ठीक आहे. आता अशा प्रकारच्या टाईपवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, इतका असं इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. बघा काय दिलंय, खरेदी किंमत समान आहे. म्हणजे जर तुम्ही दोन वस्तू घेतल्या, कुठल्याही 2 वस्तू, त्यांच्या दोघांची जर खरेदी किंमत समान असेल, उदाहरणार्थ जर तुम्ही 2 पेन घेतले, कितीचे आहेत ते? दोन्ही 10-10 रुपयाचे, म्हणजे खरेदी किंमत समान आहे, बरोबर आहे.
पण त्यांची विक्री किंमत जेव्हा तुम्ही ते विकताय ते एकावर तुम्हाला 3% नफा होतो उदाहरणार्थ, आणि एकावर 2% तोटा होतोय आणि एकावर 3% नफा होतोय. तर मग तुमचं एकूण नफा होतोय का तोटा होतोय हे कसं काढायचं? तर हे बघा कसं काढलंय. म्हणजे तुम्ही त्यांचंही सरासरी घ्यायची. आता बघा सरासरी कशी घ्यायची इकडे. आता 3% नफा होतोय म्हणून काय तर अधिक चिन्ह येणार, आणि इथे काय दिलंय तर तोटा होतोय म्हणून वजा चिन्ह घेतलंय. ठीक आहे. सरासरी कशी काढतात? मग छेद 2. तसंच केलंय आपण. छेद 2 म्हणजे किती येणार? 3 दुने 3 आणि 2, 3 वजा 2 तर 1 छेद 2. म्हणजे त्यांना अर्धा टक्का काय झाला? नफा झाला का तोटा झाला? इथे काय चिन्ह आहे? तर नफा झाला. म्हणजे जर त्यांनी त्यांची खरेदी किंमत समान आहे एका वस्तूची आणि त्यांनी विकलाय 3% ह्याने विकलाय आणि 2% तोट्याने विकलाय, तर त्याला काय होणार? तर नफा होणार. बघा, X% नफ्याने विकणार किंवा Y% तोट्याने विकणार, तर त्यांना नेहमी त्यांची सरासरी घ्यायची का तुम्हाला त्यांचं उत्तर येणार. जर अधिक आलं तर नफा, वजा आलं तर तोटा. ठीक आहे, समजलं? चला आपण उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता एका व्यक्तीने 2 समान किमतीचे मोबाईल घेतले, म्हणजे दोघांची किंमत सेम आहे, पण ते विकताना ते एक 5% तोट्याने विकलं, म्हणजे काय तर -5. ठीक आहे. आणि एक दुसरा 3% नफ्याने विकला, म्हणजे +3. काय घ्यायचं? त्याला विचारलं नफा घ्यायचा, नफा होईल का तोटा? दोघांची सरासरी किती होणार? -5 + 3 किती होणार? तर -2 छेद 2. म्हणजे काय आलं? -1%. त्याला काय होणार? वजा हे चिन्ह आहे म्हणजे तोटा होणार. अधिक चिन्ह असतं तर फायदा झाला असता. ठीक आहे. म्हणजे काय होणार? तर तोटा. ठीक आहे. आता हा टाईप बघा. ठीक आहे. हा पण टाईप तितकासा इम्पॉर्टंट नाही आहे, पण विचारलं जाऊ शकते, आजकाल सांगू शकत नाही. ठीक आहे. विक्री किंमत जर समान असेल तर, आता इथे काय सांगितलं? विक्री किंमत समान असेल तर आणि समान नफा आणि तोटा होत असेल तर. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही विकताय 10 रुपयालाच विकताय, पण एका गोष्टीवर तुम्हाला X% नफा होता आणि एका गोष्टीवर तुम्हाला X% तोटा होतो. तर आपण असे उदाहरण बघितलंय पर्सेंटेजमध्ये किंवा टक्केवारीमध्ये. आठवा, जर एका 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 वस्तूची किंमत तुम्हाला X% वाढवायची आहे आणि X%नेच कमी करायची, तर नेहमी काय होतो? तोटा होतो. इथे दिलाय नेहमी तोटा होतो किंवा कमी होतो, म्हणजे ती वस्तूची किंमत कमी होते X%ने वाढवली आणि X%ने कमी केलं तर. ठीक आहे. बघूया उदाहरण. 2 टेबल समान किमतीला विकल्यावर, बघा समान किमतीला विकणार म्हणजे काय? त्याची विक्री किंमत समान आहे. तर समीरला एका टेबलावर 10% नफा आणि दुसऱ्या टेबलावर 10% तोटा. बघा दोन्ही समान दिलंय, X% नफा आणि X% तोटा. तर त्यास फायदा होतो का तोटा? 2 टेबलाची किंमत समान आहे. मग आता कसं काढायचं? टक्केवारी बदलनुसार कसं काढता येत ते बघूया. आणि दुसरं आपल्या ह्याच्यामधलं सूत्रानुसार कसं काढा? 10% नफा सांगितला म्हणजे काय? अधिक चिन्ह येणार. इथे काय येणार? वजा येणार. गुणिले 10 10 100, 100 छेद 100. ठीक आहे. हे गेले म्हणजे काय? ते -1 येणार ना, -1% येणार. वजा आहे म्हणजे काय? तर नेहमी तोटा होतो. म्हणून काय मी सांगितलं मगाशी, तर एखादी वस्तू तुम्ही 10% फायद्याने विकली आणि 10% तोटाने विकली तर नेहमी तोटा होतो. आता ते सूत्र बघूया. हे सूत्र बघूया. एकूण तोटा. आता इथे त्याने डायरेक्ट तोटा सांगितलाय, X² छेद 100. म्हणजे तुम्हाला काही हे वापरायची गरज आहे का? नाही. डायरेक्ट X² छेद 100 मिळून तुम्हाला उत्तर येऊन जाईल. आता X काय आहे? तर 100 आहे. 10 आहे, सॉरी. 10चा वर्ग छेद 100 किती येणार? 100 छेद 100 किती येणार? तर 1 होणार. पण इथे वजा चिन्ह का नाही आलं? तर ऑलरेडी आपल्या सूत्रामध्ये सांगितलं त्याने तोटा होतो, म्हणजे ऑलरेडीच तोटा होतोय. ठीक आहे. म्हणून असं उत्तर काढलं जाते. ठीक आहे. मग काय करायचं तुम्हाला? फक्त X² छेद 100, म्हणजे हा आहे ट्रिक तुमची. समजलं? एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. आता आहे हा टाईप 6वा. इतकासा इम्पॉर्टंट नाही आहे, पण लक्षात ठेवा. विचारलं ते उलट क्रमाने सामान खरेदी आणि विक्री. ठीक आहे. आता इथे बघा, हा X ह्या वस्तू खरेदी केल्यात तुम्ही, कितीला घेतल्या आहेत? किंमत काय दिली आहे? तर Y. आणि M ह्या वस्तू तुम्ही त्याच्यामधलेच M ह्या वस्तू तुम्ही N ह्या किमतीला विकताय. तर सूत्र बघा कसं तयार झालंय. एकूण नफा आणि तोटा तुम्हाला काढायचा आहे. तर XN वजा MY छेद MY. ठीक आहे. जर
आणि गुणिले 100. जर अधिक आलं तर नफा आणि वजा आलं तर तोटा. ठीक आहे, तुम्हाला मांडणी अशी करायची. हे सूत्र आहे. ठीक आहे, ही ट्रिक आहे. ठीक आहे, आता बघूया आपण कशी मांडणी करतात. ठीक आहे, उदाहरणाने जर करणने 10 संत्री 25ला खरेदी केली आणि 9 संत्री 25ला विकली तर लाभाची टक्केवारी काढा. इथे आपल्याला ऑलरेडी सांगितलं ते नफा होतोय. ठीक आहे, मांडणी कशी करतात ते बघूया. तर वस्तू मला लिहायचं आहे. वस्तू इथे किती आहे? किंमत. इथे काय आहे? किंमत. इथे काय आहे? तर खरेदी किंमत. आणि इथे काय आहे? तर विक्री कितीला केल्या आहे ती. आता वस्तू कुठल्या आहेत? 10 संत्री वस्तू आहेत ना. कितीला घेतल्या आहेत? 25ला घेतल्या आहेत. ही किंमत आहे ना 25 रुपये आणि खरेदी आहे. 9 संत्री 25ला विकली त्याच्यामधली. ठीक आहे, ही विक्री किंमत आहे. विकली याचा अर्थ काय? तर ही विक्री किंमत आहे. ठीक आहे, आता गुणाकार बघा कसा करायचा आहे. कसा सूत्र आहे बघा. 25 गुणिले 10. ठीक आहे, 25 गुणिले 10 वजा काय करायचं आहे? 25 गुणिले 9. छेदाला काय येणार? 25 गुणिले 9. ठीक आहे, सोपं आहे. आता इथे किती येणार? 250 वजा किती येणार? 25 9 225. छेद काय येणार? 25 9 225. इथे गुणिले 100 असते बरोबर, टक्केवारी आहे म्हणजे. मग इथे किती होणार? 25 छेद 225 गुणिले 100 किती होणार? 25चा भाग लागतो तर लागतो. 25 एके 25, 25 9 2502. म्हणजे उत्तर काय आलं? तर 100/9. याचा उत्तर काय आलं? 9 एके 9, 11.1%. ठीक आहे, लाभाची ही काय झाली? तर लाभाची टक्केवारी किंवा नफा, टक्के नफा. ठीक आहे, समजलं कसं काढायचं आहे तुम्हाला? हे लक्षात ठेवायचं आहे. वस्तू मांडणी कशी करायची? वस्तू किंमत, खरेदी किंमत, विक्री किंमत. वस्तू किती आहेत? तर 10 आहेत. कितीला घेतल्या आहेत? तर 25ला घेतल्यात. विकल्यात किती वस्तू किती आहेत? इथे विकल्यात त्याच्यामधल्या तर 9 वस्तू आहेत आणि विकल्या कितीला? 25ला. पहिल्यांदा काय घ्यायचं आहे? तर 10 गुणिले 25 हा गुणाकार हे घ्यायचा आहे. नंतर वजा ह्याच्यातनं हे करायचं आहे. छेद परत हेच करायचं आहे. 25 गुणिले 9. समजलं? चला पुढे बघा. हे पण अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचा हा प्रकार व्यवस्थित होईल. ठीक आहे, आता काय दिलं आहे? वस्तू परत घेऊया. मांडणी वस्तू किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. ठीक आहे, आता त्याने गेले 10 पेन साक्षीने कितीला घेतले? 12 रुपये दराने विकत घेतले. ठीक आहे, आणि 12 पेन 10च्या दराने विकले. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 10 पेन. वस्तू काय आहे? 10. कितीला घेतले? तर 12ला. किंमत काय आहे? तर 12. ही खरेदी किंमत आहे. विक्री बघा कशी केली तिने. 12 पेन 10च्या दराने विकले. ठीक आहे, 12 पेन 10च्या दराने विकले. तर नफा होतोय का तोटा होतोय ते आपल्याला काढायचं आहे. कसं काढायचं? पहिले 10 गुणिले 10. 10 गुणिले 10. ठीक आहे, परत काय होणार? 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 छेद 12 गुणिले 12. ठीक आहे, गुणिले 100. ठीक आहे, किती होणार? 100 वजा 12चा वर्ग काय? तो 144 छेद 144 गुणिले 100. वरती काय राहणार? 44 छेद काय राहणार? 144 गुणिले 100. 4ने भाग जातो तर जातो, कारण ह्या दोघांच्या शेवटी 4 4 आहेत. ठीक आहे, इकडे कितीला जाणार? 4 11 जाणार. इकडे कितीला जाणार? 4 त्रिक 12, 2 4 सक 24, 36चा लागणार. ठीक आहे, म्हणजे काय होणार? इथे परत भाग लागतोय बघा. कितीचा लागेल? 4ने ह्याला जातो तर जातो, कारण शेवटी 2 शून्य आहेत. 4 दुने 8, 4 पंचावन्न 20 आणि इथे 4 9 36. ठीक आहे, 3चा परत लागतोय. इथे लागेल तर नाही लागणार, कशाचाच लागणार नाही. 25 गुणिले 11 छेद 9 किती होणार? 25 एके 25, 2 आले. 25 एके 25, 26 27, 275 छेद 9. म्हणजे उत्तर काय येणार? 9 त्रिक 27, 9 0 0, 9 5 45. म्हणजे 30.5% त्याला काय होतोय? तर नफा होतोय का तोटा होतोय? परत बघा, व्यवस्थित बघा गणित. मी इकडे काहीतरी चुकी केलंय ती तुम्हाला सापडता आली पाहिजे. काय नफा होतोय का तोटा होतोय? बघा इथे ह्या कंसाच्या बाहेर काय येणार? 100 वजा 144 आहे. याचा अर्थ काय येणार? वजा चिन्ह येणार. म्हणजे इथे वजा चिन्ह असणार बाहेर, म्हणजेच इथे पण वजा असणार. याचा अर्थ काय? वजा म्हणजे काय? तर तोटा होणार. समजलं? म्हणून तुम्हाला हे चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. बाहेरचं चिन्ह कुठलं आहे? समजलं? चला पुढे. आता हा टाईप, पुढचा टाईप बघूया. ठीक आहे,
कितवा? 7वा. इम्पॉर्टंट नाही आहे पण विचारला जाऊ शकतात, असे लहान ट्रिकी प्रश्न विचारले जातात. 20 वस्तूची खरेदी किंमत 18 वस्तूच्या विक्री किंमत एवढी असेल तर नफ्याची टक्केवारी काढा. तर 20 वस्तूची खरेदी किंमत किती एवढी आहे? 18 वस्तूच्या विक्री किंमत एवढी आहे. तर नफ्याची टक्केवारी किती असेल? तर ही विक्री किंमत इथे आणा आणि हे 20 इथे ह्याच्या खालती जाऊन द्या. ठीक आहे. खरेदी किंमत छेद विक्री किंमत टू काय होणार? 18/20. म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत किती आहे? तर 18 आहे. विक्री किंमत किती आहे? 20 आहे. विक्री किंमत मोठी आहे. कितीने मोठी आहे? 2 ने. नफा किती होतोय? 2चा नफा होतोय. ठीक आहे. किती नफ्याची टक्केवारी कशावर झाली? नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी कशावर घेतली जाते? तर खरेदी किंमतीवर घेतली जाते. खरेदी किंमत किती आहे? तर 18 गुणिले 100 करा, मिळेल तुम्हाला नफ्याची टक्केवारी किती आहे. 2×9 = 18. 100/9 म्हणजे 11.1%. ठीक आहे. असं काढलं जाते. ठीक आहे. पुढे बघूया. पुढच्या टाईपचं उत्तर हे बघूया. 8वा टाईप. ठीक आहे. आता एका वस्तूची खरेदी किंमत त्याच्या विक्री किंमतीच्या 2/3 असते. एका वस्तूची खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत किती दिला आहे? त्याच्या विक्रीच्या 2/3. 2/3 म्हणजे काय? 2/3. कसल्या? तर विक्री किंमतीच्या 2/3% आहे. 2/3 आहे, टक्के नाही. त्या वस्तूवर किती टक्के फायदा किंवा तोटा होतो? टक्केवारी काढायला सांगितलंय ना फायदा किंवा तोटाची. विक्री किंमत खरेदी किंमतीच्या छेदाला जाणार. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमतीच्या छेदाला काय जाणार? विक्री किंमत जाणार. 2/3. आता काढा. विक्री किंमत किती होणार? 3 आहे. खरेदी किंमत 2 आहे. जर विक्री किंमत मोठी असेल तर खरेदी किंमतीपेक्षा तर काय होतो? नफा होतोय. ठीक आहे. किती नफा होतोय? 1 नफा होतोय. 3 - 2 1. आणि टक्केवारी कशावर घेतली जाते? नफ्याची. तर नेहमी खरेदी किंमतीवर घेतली जाते, नफ्याची किंवा तोट्याची. हे 2 गुणिले 100 किती येणार? 50. म्हणजे 50% त्याला काय होतो? नफा होतो का तोटा? तर नफा होतो. समजलं? चला, अशा प्रकारे आपला नफा व तोटा हा टॉपिक इथे आपण समाप्त करतोय. पुढे आपण ह्याचा सराव घेणार आहोत. ठीक आहे. आणि हे जे 4 टाईप मी सांगितले ते खूप महत्त्वाचे आहेत. पहिले जे 4 टाईप सांगितले 90% प्रश्न हे त्याच्यावरच विचारले गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित करायचे. आणि ज्यांनी आता शेअर, लाईक, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा. कारण मुलं फक्त फक्त बघत आहेत, ते सबस्क्राईब किंवा लाईक करत नाही आहेत. प्लीज जरा सपोर्ट करा. ठीक आहे आपल्या चॅनलला. चला, थँक्यू.